त्यांच्याकडे नाही, कोणाकडेच नाही. त्यामुळे त्यांनी जी बाजू मांडली तीच खरी बाजू आहे आणि त्यांनी ती व्यवस्थितपणाने मांडली. परंतु सभागृहामध्ये आता असं सुद्धा सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी म्हटलं की ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप होत आहेत त्यांना ताबडतोब अटक करण्यात येईल. पोलिसांनी काय केस वगैरे रजिस्टर केली? तशी काय माहिती आमच्याकडे नाही आहे. परंतु वडिलांनी 5 वर्षानंतर आता ह्याच्यावरती तिच्या वडिलांनी कसं वागावं याच्यावरती मी काय बोलू नये. पण यामध्ये राजकारण असू शकतं का? राजकारणाशिवाय वेगळं काय असू शकतं? काल औरंगजेबला RSSनी लॉक लावल्यानंतर विषय तर पाहिजेत ना. महाराष्ट्राची दिशाभूल करायला काल औरंगजेबला RSSनी लॉक लावून टाकलं, त्याला कबरीत परत बंद करून टाकला. त्याच्यामुळे आता काहीतरी विषय पाहिजेत. मागच्या वेळेला ज्या किशोरी पेडणेकरांनी त्यांच्या बरोबर त्यांची साथ देण्याचा प्रयत्न केला होता, आज त्याच किशोरी पेडणेकरांनी आम्हाला नजरकैदेत ठेवला असा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे. आता कसं आहे, सगळ्याच गोष्टी या आता TV समोर काय बोलायच्या. 5 वर्ष काय झालं? एखादा बाप 5 वर्ष शांत राहू शकतो? मी सुद्धा एका पोरीचा बाप आहे. माझ्या पोरीला बोट लागलं असतं ना, बोट, त्या माणसाचं मुंडकं काढून टाकलं असतं मी. एवढा बाप घाबरत नाही कोणाला. तेव्हा राजकारणाच्या सगळ्याच पातळ्या खाली चालल्या आहेत. अजून याच्यावरती कोणी काय बोलायचं? याचिकेवरच तुमचं प्रश्नचिन्ह आहे. ज्या पद्धतीने माझं कशावरही प्रश्नचिन्ह नाही. मी स्पष्ट शब्दात सांगितलं की सुधीर मुनगंटीवारांनी आमची बाजू मांडली आहे आणि ते मांडतायत तीच बाजू योग्य आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. एकंदरीत दिशा सालियन प्रकरणावरून जे सध्या अधिवेशनातल्या कामकाजामध्ये झालं यावरून प्रश्न विचारला असताना केवळ राजकारण सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. औरंगजेब कबर प्रकरणाला RSSनं जेव्हा लॉक लावलं तेव्हा कुठलाही विषय समोर नाही आणि त्यामुळे दिशा सालियनचा हा प्रश्न आणि हा मुद्दा आता पुन्हा उपस्थित केला जातोय. राजकारणातली पातळी कशी खाली चालली आहे याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी टीका